ओके. तर बघा क्रिस्टल डिफेक्ट्स ऑर इम्परफेक्शन. ठीक आहे. तर बघा आता आपल्या बरं खूप पुन्हा लक्षात आलंय की आपण सॉलिड स्टेट डिस्कस करतोय. तर आपल्या लक्षात आलं की जे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नर्सवरती पार्टिकलची अरेंजमेंट केलेली असते. ठीक आहे. पण कधी कधी काय होतं ती त्यांची जागा बदलतात. ओके. किंवा एखादा पार्टिकल जो आहे तो एक्सटर्नली ऍड होतो. ठीक आहे. तर काय सांगायचं बघा यांना इथं की जर या पार्टिकलची मांडणी करत असताना ठीक आहे तर त्यांचा क्रम बदलला. ठीक आहे. किंवा काही इरेग्युलॅरिटीज क्रिएट झाल्या किंवा या प्रकारची जी डिसऑर्डर आहे त्याला आपण काय म्हणतो डिफेक्ट्स किंवा इम्परफेक्शन. ओके. तर बघा अशा पद्धतीने इम्परफेक्शन कधी क्रिएट होते ज्यावेळेस हे क्रिस्टल आपण काय करत असतो तयार करतो. ठीक आहे. किंवा त्यामध्ये आपल्याला कूलिंग करत असताना ठीक आहे तर त्याचं कूलिंग करत जर आपण फास्ट वेगाने केलं तर हे इम्परफेक्शन आपल्याला आढळतात. ठीक आहे. आणि त्याचा वेग जर आपण कमी केला ठीक आहे तर काय होईल हे क्रिस्टलायझेशन होत असताना हे जे डिफेक्ट क्रिएट होतात ते कमी प्रमाणात तयार होतील. ओके. ओके. तर हा आहे डिफेक्ट्स म्हणजे काय बघा तर त्याची मांडणी जी आहे ती रेग्युलर नसते, इरेग्युलर आहे. त्याच्या स्टॅकिंग ऑफ ॲटम जो म्हणतो आपण कन्सेप्ट तो अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट काय म्हणलं बघा समटाइम्स डिफेक्ट्स आर टू बी इंटेन्शनली क्रिएटेड फॉर मॅनिपुलेटिंग द डिझायर प्रॉपर्टी इन क्रिस्टलाइन सॉलिड. ओके. तर कधी कधी हे डिफेक्ट जे आहेत ते म्हणजे इंटेन्शनली म्हणजे मुद्दामहून निर्माण केले जातात. कशासाठी तर एक आवश्यक असलेला गुणधर्म आपल्याला त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ऍड करायचा असतो. त्यामुळे सुद्धा असे डिफेक्ट क्रिएट केले जातात. ठीक आहे. तर बघा एकूण हे जे डिफेक्ट आहेत त्याचे 3 प्रकार आहेत. ओके. पॉइंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. ठीक आहे. पण या वर्षी आपण फक्त 12वीमध्ये पॉइंट डिफेक्टच बघणार आहोत. ओके. तर पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय बघा तर जे पार्टिकल आहेत त्यांच्या अरेंजमेंटमध्ये काही इरेग्युलॅरिटीज क्रिएट झाल्या. ठीक आहे. त्यामुळे काय होतो हा पॉइंट डिफेक्ट निर्माण होतो. ओके. पुन्हा या पॉइंट डिफेक्टचे 3 प्रकार आहेत. स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण फक्त स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आणि त्याचे प्रकार बघणार आहोत. ओके. तर एक लक्षात घ्या कुठलाही कंपाऊंड फॉर्म होत असताना त्यामध्ये जे असणारे काय म्हणू आपण जे ॲटम्स आहेत त्यांचा एक फिक्स रेशो असतो. ओके. तर इथे त्यांनी म्हणलेलं आहे बघा द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स or number of cations and anions of a compound remains the same as represented by its chemical formula. ठीक आहे. एखाद्या पदार्थाचं रासायनिक सूत्र जे आहे त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये असणारे घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा एक रेशो असतो. ओके. तर या स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्टचे आपल्याला एकूण 4 प्रकार पाहायला मिळतात. ओके. तर कोणकोणते आहेत वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टेल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. ठीक आहे. तर यापैकी वॅकन्सी, स्कॉटकी आणि फ्रँकेल हे एक्झामिनरचे फेवरेट आहेत बरं का. बऱ्याच विषयावरती शॉर्ट नोट पडतो. 2 मार्काचा 3 मार्काचा क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये येतो. ठीक आहे. तर 1 बाय 1 बघूया आपण. पहिला आहे वॅकन्सी डिफेक्ट. तर बघा ज्यावेळेस सॉलिडचं क्रिस्टलायझेशन केलं जातं ठीक आहे त्यावेळेस काय होतं जे पार्टिकल आहेत ते त्यांच्या रेग्युलर साईटवरून गायब होतात असं म्हणूया आपण. मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट. ठीक आहे. आणि या मिसिंग पार्टिकलमुळं जी काही वॅकन्सी क्रिएट होते लॅटाइस स्ट्रक्चरमध्ये त्याला आपण काय म्हणतो वॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे. तर हे कधी होतं बघा ज्यावेळेस आपण सबस्टन्स हिट करत असतो. ठीक आहे. त्यावेळेस असं पार्टिकल जे आहे त्यांची जागा सोडतात आणि हा प्रकारचा डिफेक्ट तयार झालेला आपल्याला दिसतो. बघा इथं डायग्राममध्ये सुद्धा दिसतोय तुम्हाला. ओके. हे पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट आहे पण हा पार्टिकल मिसिंग आहे आणि हा सुद्धा मिसिंग आहे. हे मिसिंग झाल्यामुळे ते एक प्रकारची जागा निर्माण झाली, वॅकन्सी निर्माण झाली. ठीक आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं वॅकन्सी डिफेक्ट. ओके. तर बघा देन काय होतं बघा जर एखादी वॅकन्सी डिफेक्ट क्रिएट झाला तर काय होतं ॲब्सेन्स ऑफ पार्टिकलमुळं मास ऑफ सबस्टन्स डिक्रीज होणार. आता तो पार्टिकल तिथं नाही त्यामुळे त्याचं मास डिक्रीज होईल. व्हॉल्यूम जे आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही पण त्याची मास कमी, डेन्सिटी सुद्धा कमी होईल. ठीक आहे. नेक्स्ट डिफेक्ट आहे सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. आता त्यापूर्वी इंटरस्टिशियल साईट म्हणजे काय बघा. ठीक आहे.
तर काय होतं की आपल्याला माहिती आहे की आता इथं बघा डायग्राममध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके, तर हे 4 पार्टिकल आहेत. ओके, तर यांच्यामध्ये तुम्हाला हा स्पेस दिसतो, स्पेस. ठीक आहे, वाईड म्हणतो आपण त्याला. ह्या जे काही वाईड आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, इंटरस्टेशियल साईट म्हणतो. ठीक आहे, मग काय होतं, ज्यावेळेस एखाद्या सॉलिडचं क्रिस्टलायझेशन चालू असतं त्यावेळेस हा जो स्पेस आहे मधला तो एखादा पार्टिकल ऑक्युपाय करतो. ठीक आहे, ऑक्युपाय करतो, तिथली जागा घेतो. त्यामुळंच या डिफेक्टला काय म्हणायचं, सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट. ठीक आहे, आता हा जो डिफेक्ट आहे तो 2 पद्धतीने आपल्याला घडून आलेला पाहायला मिळतो. पहिल्या प्रकारात काय होतं बघा, तर एक जास्तीचा पार्टिकल तिथं येतो आणि त्या ठिकाणी त्याची काय असणारी रिकामी जागा आहे वाईड, त्याची तो काय म्हणू आपण, तो तिथं येऊन थांबतो. ठीक आहे, आणि हा जो आलेला एक्स्ट्रा पार्टिकल आहे तो बाकी पार्टिकल सारखाच असतो. ठीक आहे, म्हणजे बघा इथं तुम्हाला याचं सेम नेचर दिसतंय. ओके, मग काय होतं बघा, हा एक्स्ट्रा पार्टिकल आल्यामुळं तर आता जे ॲक्च्युअल मास आहे तो एक्स्ट्रा पार्टिकल आल्यामुळं वाढणार आहे. ठीक आहे, ओके, पण व्हॉल्यूम जे आहे ते चेंज होणार नाही. मास वाढलं त्यामुळे डेन्सिटी सुद्धा वाढेल. ठीक आहे, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये कसं होतं बघा, तर याच्यामध्ये जे ओरिजिनल लॅटिस पॉईंट आहे त्यामधला एक पॉईंट मिस होतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो बघा. ठीक आहे, दुसऱ्या ठिकाणी जो असणार वाईड आहे त्याची तू जागा जाऊन तिथं घेतो. म्हणजे इकडे वॅकन्सी क्रिएट होते आणि तिथं इंटरस्टियल म्हणून तो जाऊन तिथं पोहोचतो. ओके, तर एक लक्षात आलं आपल्याला की ह्याच्यामध्ये आपल्याला वॅकन्सी पण पाहायला मिळते आणि इंटरस्टियल डिफेक्ट हे दोन्ही प्रकार पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, त्यामुळे त्यांना काय म्हणायचं बघा, तर इन दिस डिफेक्ट देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट अँड सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट. म्हणजे एका ठिकाणी जागा रिकामी होते आणि दुसऱ्या ठिकाणी जी वाईड आहे ती भरून काढायचं काम केलं जातं. आता एक लक्षात घ्या, या प्रकारामध्ये बाहेरून पार्टिकल आलाय का नाही, तर जी मूळ जागा होती तो तिथून गेला आणि दुसऱ्या ठिकाणी थांबलाय. त्यामुळे काय होणार आहे, इथं एकतर मास वाढतही नाही किंवा कमी होत नाही. ठीक आहे, व्हॉल्यूमचा तर काय प्रश्नच नाही आणि डेन्सिटी सुद्धा जशी आहे तशीच राहील. ओके, देन नेक्स्ट डिफेक्ट आहे स्कॉटकी डिफेक्ट. स्कॉटकी डिफेक्टमध्ये बघा, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे सॉलिड आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कॅटायन आणि ॲनायन पाहायला मिळतात. ओके, म्हणजे बघा आता त्या सॉलिडचं क्रिस्टलायझेशन होते. ठीक आहे, तर त्यावेळेस काय होतं, समान इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स मिसिंग होतात. ठीक आहे, आता तुम्ही हे जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्याच्यामध्ये बघा, इथं 4 पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, इथला एक निगेटिव्ह पॉईंट गेला, एक ॲनायन निघून गेलाय, किंवा हे जे 4 निगेटिव्ह पॉईंट आहेत, इथला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, इथला एक कॅटायन निघून गेलेला आहे. म्हणजे इक्वल नंबर, एक कॅटायन आणि एक ॲनायन काय करतात, त्यांची जागा सोडतात. ठीक आहे, किंवा ते मिसिंग होतात. ओके, स्ट्रक्चरमधूनच गायब झालेत पूर्ण. ठीक आहे, तर अशा वेळेस काय म्हणलं बा पुढं मग, thus there exist 2 holes per ion pair lost, one created by missing cation and other by missing anion. Such a paired cation anion vacancy defect is a Schottky defect. ठीक आहे, म्हणजे याच प्रकाराला काय म्हणायचं, पेअरमध्ये. बरं का, पेअरमध्ये हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे जाताना कॅटायन पण जाणार आणि ॲनायन पण जाणार. ओके, त्याला काय म्हणायचं, स्कॉटकी डिफेक्ट. ठीक आहे, तर बघा स्कॉटकी डिफेक्ट होण्यासाठी काय कंडिशन पाहिजे, तर पहिली गोष्ट, हा जो स्कॉटकी डिफेक्ट आहे तो आयोनिक कंपाऊंडमध्येच पाहायला मिळतो. बरं का, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय आहे, तर ह्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा. मग पहिली गोष्ट म्हणजे हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर असले पाहिजे. ओके, दुसरी गोष्ट हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन पाहिजे. ओके, किंवा स्मॉल डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन आणि ॲनायन पाहिजे. ओके, या जर सगळे कंडिशन फुलफिल होत असेल तर तुम्हाला स्कॉटकी डिफेक्ट पाहायला मिळतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट काय बघा, तर या स्कॉटकी डिफेक्टचे परिणाम काय होतात, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. आता काय आहे, एक आयन पेअर जो आहे तो लॉस झाला आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, नंबर ऑफ आयन्स जे आहे ते डिक्रीज होतील. आता त्यामुळेच काय होणार आहे, मास पण डिक्रीज होणार आहे, व्हॉल्यूमवरती काही परिणाम होत नाही, मास डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस. ओके ओके, तर आता एक लक्षात घ्या, एक कॅटायनने एक ॲनायन गेलाय, म्हणजे समान गेले जाताना संख्या त्यांची, त्यामुळं त्या कंपाऊंडची इलेक्ट्रिक न्यूट्रलिटी जी आहे ती स्टेबल राहते. ओके, तर म्हणजे त्याचा काही एवढा फरक पडत नाही. आता याचे एक्झाम्पल बघा, NaCl, AgBr किंवा KCl आहे. ठीक आहे, आणि शेवटचा डिफेक्ट आहे फ्रँकेल डिफेक्ट. आता याच्यामध्ये मात्र काय होतं बघा,
तर फ्रँकेल डिफेक्ट अरायजेस वेन अन आयन ऑफ अन आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर लॅटाईस अँड ऑक्युपायज इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन लॅटाईस पॉईंट ॲज शोन इन फिगर. ठीक आहे. तर काय होतं, आता इथं मात्र बाहेर वगैरे कुठं कोण जात नाही, पण आता या ठिकाणी बघा, इथला असणारा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इथून मूव्ह झाला आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याची जागा घेतलेली आहे. ठीक आहे. किंवा या ठिकाणी असणारा पॉझिटिव्ह चार्ज त्यांनी जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे एका ठिकाणी वॅकन्सी क्रिएट झाली आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यानं जो मधला वाईड आहे, जो स्पेस आहे, एम्प्टी स्पेस, तिथे जाऊन त्याने त्याची जागा घेतलेली आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॅटायन जे आहेत ते स्मॉलर असतात ॲनायनच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. त्यामुळं हे स्मॉलर कॅटायन जे आहेत ते कुठेही जाऊन सहजासहजी तिथे जागा ऑक्युपाय करू शकतात. ठीक आहे. हे डायग्राममधून सुद्धा आपल्याला बरंच क्लिअर होतं इथं. ओके. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या डिफेक्टला काय म्हणायचं, फ्रँकेल डिफेक्ट. ओके. देन पुढं काय सांगायचं बघायला, तर याच्यामध्ये काय झालं बघा, तर जो कॅटायन आहे ना त्याने त्याची मूळ जागा सोडली, त्यामुळे तिथं वॅकन्सी क्रिएट झाली आणि ॲट द सेम टाइम त्याने दुसऱ्या ठिकाणी असणारा जो एम्प्टी स्पेस आहे तो ऑक्युपाय केला, इंटरस्टिशियल डिफेक्ट झाला. ठीक आहे. न्यू साईडला जाऊन त्याने, म्हणजेच फ्रँकेल डिफेक्टमध्ये आपल्याला दोन्ही डिफेक्ट पाहायला मिळतात, वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे. देन आपल्याला पुढचा मुद्दा बघा काय बघायचा आहे, तर काय कंडिशन्स आहेत हा फ्रँकेल डिफेक्ट फॉर्म होण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर हा जो डिफेक्ट आहे तो आयोनिक कंपाऊंडमध्येच पाहायला मिळतो आणि लार्ज डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. कॅटायन स्मॉलर आहे, ॲनायन लार्जर साईज आहे. ओके. आणि याच्यामध्ये मात्र लो कॉर्डिनेशन नंबर असणं गरजेचं आहे आयन्सचा. ओके. आणि ह्याचा परिणाम काय होतो बघा, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फ्रँकेल डिफेक्ट. आता पहिली गोष्ट की इथं आयन्स जे आहेत ते मिस होत नाहीत, बरोबर आहे. ते त्यांची संख्या आहे तेवढीच आहे, फक्त ते त्यांची जागा तेवढं बदलतात. त्यामुळं त्याची जी डेन्सिटी आहे किंवा त्याचं जे मास आहे ते चेंज होत नाही किंवा त्याचे केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा बदलत नाहीत. ओके. आणि दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिकली तो न्यूट्रलच राहतो, कारण त्या ठिकाणी असणारे नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन जे आहेत ते कसे आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन इक्वल्स आहेत. आणि याचं एक्झाम्पल आहे AgCl, AgBr. ओके. असे याचे एक्झाम्पल आहेत.